मुंबई, ठाणे, नाशिक, कल्याण, डोंबिवलीत ठाकरे बंधू एकत्र लढणार. संजय राऊतांचे स्पष्ट संकेत. मुंबईत फक्त ठाकरेंची ताकद आणि ठाकरे जिंकणार असाही विश्वास. मोदींचा स्वदेशीचा नारा म्हणजे मोदी काँग्रेसवासी झाले. संजय राऊतांची टीका. मोदींच्या 10 वर्षांमध्ये देश खड्ड्यात गेला आणि धार्मिक देशाला मोदींनी धर्मांध बनवलं असाही आरोप. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचा स्वदेशीचा नारा देत अमेरिकेला इशारा. स्वदेशी उत्पादनं विकत असल्याचा फलक लावण्याचं व्यापाऱ्यांना आवाहन. अण्वस्त्रांच्या धमक्यानं आम्ही आता भीक घालत नाही. लाल किल्ल्यावरून मोदींचा पाकिस्तानवर हल्लाबोल. सिंधू पाणीवाटप करार एकतर्फी आणि अन्यायकारक, मोदी गरजले. 8 वर्षांनंतर जीएसटीचा फेर आढावा घेणार. पंतप्रधान मोदींची घोषणा. दैनंदिन वापराच्या वस्तूंवरचा कर कमी होण्याची शक्यता. कोणकोणत्या सुधारणा होणार याची उत्कंठा. देशातील युवकांसाठी 1 लाख कोटींची योजना आजपासून सुरू करणार. पंतप्रधान मोदींची घोषणा. प्रधानमंत्री विकसित भारत योजनेतून 3.5 कोटी युवकांना रोजगार मिळणार. राज्यात 8 ठिकाणी आत्मदहनाचे प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडले. मंत्रालयाबाहेर नाशिकच्या औद्योगिक अतिक्रमणाविरोधात आंदोलन. वर्धा, धुळे, बुलढाणा, इंदापूर आणि सोलापूरमध्येही आत्मदहनाचे प्रयत्न. बेस्ट पतपेढी निवडणुकीसाठी भाजपचं पॅनल ठरलं. भाजपचं सहकार समृद्ध पॅनल निवडणूक लढणार. आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकरांवर विशेष जबाबदारी. शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल, पण सरसकट नाही. गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफी देऊ. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण. फार्म हाऊस आणि बंगले बांधणाऱ्यांना कशाला कर्जमाफी असाही सवाल. जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटी. 60 जणांचा मृत्यू. आतापर्यंत 160 लोकांना वाचवण्यात यश. शोले चित्रपटाला आज 50 वर्ष पूर्ण. भारतीय पोस्ट खात्याकडून शोले पिक्चर पोस्ट कार्डचं अनावरण. दिग्दर्शक रमेश सिप्पींची खास उपस्थिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.